नमस्कार, पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मार्किंग कसं करायचं हे तर मी दाखवलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मार्किंग वरती आपण डिझाइन कशी बनवायची तर हे बघणार आहे। तुम्हाला सिंपल डिझाइन पासून सुरुवात करते आणि ते ब्राइडल डिझाइन पर्यंत आपण जाणार आहोत। सुरुवातीला आपण जे नॉर्मल ज्या डिझाइन असतात ते आपण बघूया की जेणेकरून ते तुम्हाला करायला पण सोप्या पडतील आणि समजायला पण येतील। आता डिझाइन बनवताना सगळ्यात मेन काय असतं तर डिझाइन तुमची तुम्हाला किती इंचाची हवी आहे, बरोबर। तर तुम्हाला त्या इंचाच्याच आता एखादी तुम्हाला जर सिंपल मध्ये डिझाइन बनवायची तर तुम्ही त्याच्यावरती 1-2 इंचाची तर डिझाइन नाही बनवणार, कारण तुम्हाला त्याची कॉस्ट पण तशी दिली जाते। जर तुम्हाला सिंपल डिझाइन सांगितले मग तुम्हाला कॉस्ट जर कमी दिले तर तुम्ही कमी कॉस्ट मध्ये जास्त मोठी डिझाइन बनवून तर काय फायदा नाहीये, बरोबर। तर त्याच्यासाठी आपल्याला जर तुम्हाला नॉर्मल रेंजच्याच याच्यामध्ये जर बनवायचं असेल तर त्यानुसार तुमची ती डिझाइनची साईज कमी जास्त करावी लागते। जर तुम्हाला कमी पैसे देत असतील तर छोटी करायची, जर तुम्हाला व्यवस्थित असे पैसे मिळत असतील तर थोडी मोठी करायची, साईज त्याच्यानुसार वाढवून घ्यायची। तर आता मी तुम्हाला नॉर्मल फक्त एक दाखवते की याच्यावरती छापायची कशी। आता छापण्यासाठी हे मार्किंग घेतलेलं आहे। ह्या मार्किंग मध्ये मी तुम्हाला काल सांगितलेलं की जे आपण गळ्याचा जो शेप दिलेला आहे तर तिथे आपल्याला कुठलीही मार्जिन सोडायची नाही, एकही मार्जिन आपण याच्यामध्ये सोडणार नाही, की जे आपण शिलाईसाठी जी मार्जिन सोडतो ना ती वाली, बरोबर। तर आता ती मार्जिन सोडायची नाही, पण आपल्याला इथं मार्जिन कसली सोडावी लागणार, ज्यावेळेस तुम्हाला आता एखादी तीन मण्यांच्या लाईन मारायची असेल, जसं आपण शुगर बीट्स, 3 नंबर मोती आणि शुगर बीट्स अशी जी लाईन मारतो तर ती लाईन जर तुम्ही इथे पहिला मारत असतील तर तुम्हाला तेवढं पाव इंचाचा गॅप ठेवून सोडावं लागेल आणि त्याच्यानंतरून तुमची डिझाइन जी पण असेल ती येणार। आणि जरी मी तुम्हाला आता जे सांगितलं ते समजलं नसेल ते तुम्हाला पुढे समजेलच, कारण जसं आता पुढे जातील तसं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्यावरती डिझाइन कशा करणार ते पण दाखवले जाणार आणि त्या डिझाइन बनवतानाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाणार याच्यानंतरून। तर आजची जी डिझाइन मी तुम्हाला याच्यावरती दाखवते तर ती डिझाइन बघा या पद्धतीची आहे। तर हे तुम्हाला मोबाईल मध्ये दिसतच असेल बघा। तर ही डिझाइन आहे, याच्यावरती जी डिझाइन आहे ना तर ती डिझाइन आहे, सिंपल आहे पण खूप सुंदर दिसते। हे मी बनवलेलं आहे ब्लाउज, तर त्याच्यामुळे मला त्याचं माहिती आहे म्हणून म्हणलं तुम्हाला एक दाखवते। याच्यामध्ये एक आपण मराठीमध्ये आपण बोलतो ना कोयरीचा आकार आहे, तर तो कोयरी आहे आणि सर्कल आहे, एवढंच आहे त्याच्यावरती। बनल्यानंतर खूप सुंदर दिसतं। आपल्याला वाटलंच तर आपण ही ज्यावेळेस डिझाइन बनवतील किंवा हे मार्किंग करतील तर एखादा ब्लाउज ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस ही डिझाइन पण आपण वर्क पण करूया। तर ही डिझाइन आहे बघा, कॉम्बिनेशन आहे या डिझाइन मध्ये। आणि तुम्ही आता बघू शकतात शेप काहीही असू द्या, डिझाइन एकदा ना तुम्हाला समजली ना तर तुम्ही ते ऑटोमॅटिकली ते व्यवस्थित त्याच्यावरती छापू शकता, फक्त समजून घेणं गरजेचं असतं। शेप तुमचा कुठलाही असेल त्याच्यावरती। आता ही जी डिझाइन आहे तर याच्यामध्ये काय आहे, कोयरी आहे, ती कोयरी आहे आणि त्याचं सर्कल आहे। आता कोयरी आणि सर्कल आपल्याला किती इंचाचं ठेवायचं त्यानुसार तुमची ही डिझाइन पूर्ण या गळ्यावरती घेतली जाणार आहे। तर आता हे डिझाइन करण्यासाठी बघा मी हातानेच मी स्वतःच हे करणार आहे। ते कसं करायचं मी ते पण तुम्हाला सांगते। आणि मेन याच्यामध्ये आता आपण कसं हाताने ड्रॉ करणार आहेत, याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत। जर तुम्हाला हाताने ड्रॉ करायचं हाताने, मोबाईलवरती करायचं मोबाईलनी, अजून वेगळं काय आहे तर ते पण तुम्हाला याच्या पुढे मिळत जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ रोजची रोज बघा आणि स्किप करू नका। तर आता ही डिझाइन बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिलं मला काय पाहिजे आहे, मला किती इंचाचं इथे ही डिझाइन पाहिजे। पण ही डिझाइन बनवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं लक्षात काय ठेवायचं की या डिझाइनच्या बाहेरच्या साईडला म्हणजे गळ्याच्या बरोबर जवळून काय आहे, एक कटबीट्सची लाईन आहे, या बाजूला एक कटबीटची लाईन आहे, त्याच्या अगोदर एक चेन स्टिचची लाईन आहे, कटबीट्स आहे, कॉम्बिनेशन करून सिल्क धाग्याची डबल लाईन आहे आणि त्याच्या बाहेरच्या साईडला पण एक कटबीटची लाईन आहे। आता एवढं अंतर जर तुम्हाला ते तिथे जर पहिलं दाखवायचं आहे किंवा विणायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला किती याच्या इथं सोडलं गेलं पाहिजे आहे,
तर तुम्ही वर्क करता तर तुम्हाला तेवढा अंदाज तर येतोच की मी इथून डायरेक्ट सुरुवात करणार आहे, याच्यामध्ये मला मार्जिन कुठे सोडायची नाही. तर एक लक्षात आलं की माझी चेन स्टिच तर याच्यावरती कंप्लीट बसली जाणार या लाईनवरती, बरोबर. या लाईनच्या नंतरून तुमची इथे येणार कट बीटची लाईन एकदम जवळून, म्हणजे आपलं मेजरिंग टेपचे इथं. तर बघा ही मेजरिंग टेपच्या इथे ही जी एक लाईन आहे, बरोबर. तर ती एक लाईन फक्त आपल्याला काय होणार, आता समजा मी चेन स्टिच याच्यावरती मारली तर माझी कटबीटची लाईन बरोबर ह्या एवढ्या गॅपमध्ये बसून जाते, बरोबर. हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला ह्या गोष्टी परफेक्ट आल्या तर तुमचं मेजरमेंट अजिबात चुकणार नाही आणि तुमची डिझाईन ही प्रॉपरच येईल. माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स आहेत पण मला सपोर्ट असा मिळत नाहीये, त्याच्यामुळे मला ना इंटरेस्ट राहत नाही मग सांगायला आणि हे करायला. तुम्ही भरपूर सपोर्ट करा, त्याच्यानंतरून मी तुम्हाला इतक्या काही शॉर्टकट दाखवेल की ही डिझाईन जर समजा मला नाही छापायची आहे डायरेक्ट खाका पेपरवर, तर ती छोट्या डिझाईन मधूनच मी कशी डायरेक्ट ब्लाउजवर छापू शकते. ह्या अशा खूप साऱ्या माझ्याकडे ट्रिक्स आहेत की ज्या तुमच्या कामी येतील. मग त्याच्यासाठी तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा, जेवढं होईल तेवढं चॅनलला लाईक पण करा, कारण लाईक केला तर मला एक उत्साह येतो काम करण्यासाठी की मला लाईक मिळतात, एखाद्याला तो व्हिडिओ आवडत आहे म्हणून. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण माझं बोलणं जास्त असल्यामुळे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगते म्हणून मला बोलावं लागतं. तुम्हाला ते जास्तीचं वाटेल पण किंवा बोरिंग पण वाटेल पण ते तुमच्या कामीचं असतं म्हणून मला ते सांगावं लागतं. तर प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघत जावा आणि प्लीज लाईक करा. आता जे जे कोणी बघत असतील त्यांनी पटकन लाईक करून या तिथे जाऊन. तर बघा आता ही झाली आपली आपल्या कटबीटच्या लाईन साठीचं अंतर, बरोबर. आता त्याच्यानंतरून बाहेरच्या साईडला दोन आहेत, दोन लाईन आपल्या कलरच्या आहेत, तर त्याच्यासाठी पण आपण एकदम जवळूनच आपण अंतर घेणार, कारण चेन स्टिच मारायला अंतर जास्त लागत नाही. आणि त्याच्यानंतरून परत एक कटबीटची लाईन, म्हणजे असं सगळं पकडून जर अंतर आलं ना तर आपलं बरोबर 1/2 इंचाचं अंतर येते बघा. कारण 1/2 इंचाचं काय येते, कारण त्याच्यामध्ये जास्त काहीच नाहीये, चेन स्टिचला जास्त जागा जात नाहीये, फक्त लागेल ती कटबीट्सला, ती पण पॉइंटनीच लागते थोडीशी. त्याच्यानंतरून पण दुसऱ्या चेन स्टिचेस आहेत कलरच्या आणि मग नंतरून कटबीटची लाईन आहे. कटबीटच्या लाईनसाठी लास्टला येणार आहे तर त्याच्यामुळे त्याला अंतर मिळून जातं पुढे, ते ऍडजस्ट होऊन जातं, तर ते लक्षात ठेवा तुम्ही. मग आता मी काय करेल, 1/2 इंचाचं पूर्ण याच्यावरती एक एक्स्ट्राची अशी लाईन मी काय करेल ह्याशी ड्रॉ करून घेईल. ही ड्रॉ करून घेणं गरजेचं आहे, कारण तिथे तुम्ही ते पूर्ण डिझाईन बनवतील, जी एक्स्ट्राची डिझाईन आहे आपल्या डिझाईनच्या व्यतिरिक्त, तर ती डिझाईन तिथे आहे, त्याच्यामुळे तिला तिथं अंतर ठेवणं गरजेचं आहे. हे अंतर ठेवल्याच्या नंतरूनच त्याच्या बाहेरच्या साईडला आपली जी पण डिझाईन आपण बनवणार आहे ती येणार आहे. तुम्हाला डिझाईनच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्याकडे सांगण्यासारख्या, तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. आणि आता डेलीचा व्हिडिओ येत असेल तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या खूप कामी येणारे आहेत हे. आता बघा हे 1/2 इंचाचे इकडच्या साईडला अंतर सोडलंय, तर तसंच आपण पलटी करून घेणार आहेत ही डिझाईन, हा पेपर. आणि या बाजूलाही काय करतील आपण सेम जिथं आपण 1/2 इंच सोडले तेवढंच अंतर इकडे पण असं छापून घेतील. हे बघा आपण जर तर हे बघा हे आपण आता काय केलं पूर्णपणे याच्यावरती जसं तसं छापून घेतलं, बरोबर. आता छापून घेतल्याच्या नंतरून आता मला याच्या बाहेरच्या साईडला डिझाईन काढायची. आता ही डिझाईन काढण्याची ट्रिक कशी आहे, आपण डायरेक्टली याच्यावरती नाही काढणार आहे. आपण काय करतील एक एक्स्ट्रा आपण खाका पेपर घेतील जो वेस्टेज आहे. आता माझ्या इथे ना हा थोडासा वेस्टेज मला मिळालेला आहे, तर मी काय करेन तिथूनच एक थोडासा तुकडा काढून घेईल. बघा थोडंसं अंतर ठेवून मी हा एक नॉर्मल फक्त चौकोन कापा किंवा जसा आहे तसं मुंडा शेपचा कापला तरीही चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. मी काय केलं त्या एरियातून मी काय केला थोडासा एक तुकडा एक्स्ट्रा काढून घेतला, बरोबर. आता हा एक्स्ट्रा काढल्याच्या नंतर तर सगळ्यात पहिलं तुम्हाला याच्यात काय करायचंय, याचा बरोबर मिडल काढून घ्यायचा आहे. मिडल असणं गरजेचं आहे. आता जी पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल जी डिझाईन आता आपण छापणार आहेत ते, तर जी डिझाईन छापायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एक सर्कल लागणार आहे. मग आता सर्कल जर तुम्हाला ते बनवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही साईज तुमच्यानुसार डिसाईड करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही बघा असे कॉइन येतात आपले,
हा 1-1 रुपयाचा कॉइन आहे, हा थोडासा मोठा आहे आणि हा थोडासा छोटा आहे. आता तुम्हाला साईज किती मोठी छोटी पाहिजे ते तुम्ही स्वतःला तुम्ही हे करा की तुम्हाला किती मोठं ते तुमचं आहे त्याच्यानुसार, बरोबर. आता मी जसं तुम्हाला बोलली की मला किती म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला चार्ज किती देतात ते पैसे किती देतात त्यानुसार तुमची डिझाईन छापली जाणार, बरोबर. तर मी आता मला जर असं वाटलं की मला ते एक नॉर्मल रेटमध्येच ते बनवून द्यायचं आहे तर मी छोटी साईज घेणार. मग आता हे जे मी तुम्हाला डिझाईन दाखवते ती छोटी साईज मध्ये दाखवते. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन महत्वाची ट्रिक काय मिळणार आहे बघा. तर आपण ही जी डिझाईन बनवणार आहे तर ती तुम्हाला मी आता व्हाईट पेन्सिलने बनवून दाखवते की याच्यामध्ये तुम्हाला समजेल की एखाद्या वेळेस काय चुकल्याच्या नंतरून आपण तिला कसं इरेज करायचं आणि ती चुकलेली गोष्ट आपण पुढे कशी त्याला राईट करतो ते, बरोबर. आता हे ज्या वेळेस आपण व्हाईट पेन्सिल वापरणार आहे तर जो पण आपला खाका पेपर आहे तर हा खाका पेपर काय करायचा आहे, ज्याची शायनिंग वाली बाजू असते ना तर तिला आपल्याला वरती करायचंय. हे तुम्हाला जी रफ वाली म्हणजे जी कमी शायनिंग वाली असते तिथं नाही यूज करायची ही व्हाईट पेन्सिल. जिथं तुम्हाला ही शायनिंगची बाजू दिसते तिथे यूज करायची. ती यूज करण्यासाठी आपण हा कॉइनचा वापर करतो. आता कॉइन ज्यावेळेस मी यूज करणार आहे तर यूज करताना मी काय करेल, ह्या पहिला कॉइनचा मिडल काढेल. तुम्हाला या कॉइन वरती मिडल ऑटोमॅटिकली समजून येतो कारण ते जे मागे अशोक चक्र हे असतं ते लायनचं जे सिम्बॉल असतं तर त्याच्याबरोबर मिडलला तुम्ही हे करता ना तर तुम्हाला मिळून जाईल ते. आता मी बरोबर त्याचा मिडल काढला आणि आपल्या पेपरचा पण तो मिडल घ्यायचा आहे आणि डायरेक्ट काय करणार मी याला एक आउटलाईन करणार. सॉरी तुम्हाला दिसत नसेल हे व्हाईट कलरच्या पेन्सिलनं केलेलं, पण ज्यावेळेस तुम्ही हे स्वतः याच्यावरती करतील ना, हे बघा या पद्धतीने स्वतः तुम्ही ज्यावेळेस बनवतील ना तर तुम्हाला ते स्पष्ट दिसणार. ज्यावेळेस तुम्ही स्वतः बनवतील तुम्हाला मोबाईलमध्ये जरी दिसत नसेल तरी फक्त समजून घ्या मी काय बोलते ते, बरोबर. आता मी काय केलं, वरतून कॉइन ठेवून मी असा एक त्याच्यावरती मार्क करून घेतला. पण तुम्हाला असं वाटलं की मला अजून याच्यापेक्षा छोटासा मला अजून शेप पाहिजे आहे तर तो पण कसा काढायचा याच्यातच समजून घ्या. आता मी दुसऱ्या बाजूला काढते बघा. तर काय करायचं, हा कॉइन खालती ठेवायचा, एक सरळ कॉइन खालती ठेवा आणि तुमच्या जी पेपराची जी मिडल आहे ती बरोबर त्या मिडलवर जाऊ द्या आणि तुम्हाला जो कॉर्नर भेटत आहे त्या कॉर्नरवरती तुम्ही याला फक्त असं मार्क करायचं. याच्यामुळे काय होणार की तुम्हाला जो शेप आहे तो अजून थोडासा छोटा मिळणार. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 2 ट्रिक मिळून गेल्या बघा की याच्यापेक्षा लहान कसा करायचा आहे तो. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुम्हाला दिसत असेल एक छोटा दिसतोय एक मोठा दिसतोय. म्हणजे इथले इथे तुम्हाला 2 ट्रिक समजून गेल्या ना. तर आता तुम्हाला कुठल्या गोल याच्यावरती जायचंय ते तुम्ही ठरवा, छोट्या का मोठ्या याच्यापेक्षा. तर त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यावरती डिझाईन करायचे. आता मी तुम्हाला छोट्यावर जर दाखवायला लागली तर मी हा सर्कल तर काढून घेतला, बरोबर. हा काढल्याच्या नंतरून आता मला काय पाहिजे आहे, याच्या एक बाजूला मी काय करेल, मँगो शेप ड्रॉ करेल. तुम्हाला किती मोठा पाहिजे किंवा किती छोटा पाहिजे ती त्या हिशोबाने तुम्ही त्याला ड्रॉ करायचं आहे. हे मी तुम्हाला डार्क करून दाखवेलच नंतरून. तर या पद्धतीने मी काय केलं बघा, एक बाजूला हे मँगो शेप ड्रॉ केला. ड्रॉ करताना मी काय केलंय, मी तुम्हाला हे ब्लॅकवाले जी आपली रेग्युलर पेन्सिल असते त्याच्याने मी डार्क करून दाखवलंय, फक्त समजून घ्या काय करते मी. हे ज्यावेळेस मी इथं ड्रॉ केलेलं आहे तर सेम आपल्याला या बाजूला पण पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, बरोबर ह्या मिडलवरती फोल्ड केला तर तुम्हाला तो दुसरा शेप इकडे दिसणार. पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी अगोदर काय करते की याला आतल्या बाजूने पेन्सिलने ड्रॉ करते की जेणेकरून तो तुम्हाला दिसावा. थोडा डार्क केला बघा, तुम्हाला असा दिसत नसेल तर तुम्हाला इथे बघा दिसत असेल. तर या पद्धतीने आता त्याचबरोबर मी काय करते, हा आपला जो गोल आहे त्याला पण मी थोडं डार्क करून घेते. पण हे मी डार्क करताना मी काय केलं, पेपर मी पलटी केला. आता हे तुम्हाला दिसत असेल बघा की एक बाजूला आपली ही कोयरी बनवून झालेली आहे, बरोबर. आता सेम आपल्याला कोयरी दुसऱ्या बाजूला बनवायची. तर मी काय केलं याला, तर ही बरोबर मी मिडलला फोल्ड केला आणि फोल्ड करून काय केलं, सॉरी चुकीचा केला फोल्ड. हे बघा या बाजूला मी काय केलं, फोल्ड केला आणि फोल्ड करून जशाच तसं इथे पण मी काय केलं, उतरवलं. याच्यामुळे काय झालं बघा, तुम्हाला ही तुमची डिझाईन सिंगल मध्ये मिळून गेली.
तर हे बघा, हे तुम्हाला दिसतंय ना तुमच्या स्क्रीनवरती जो तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी, तर सेम तशीच डिझाईन आपली आली ना. आणि ना आपण कशाचा वापर केला ना काय, आपण एक रॅन्डमली आपण स्वतःच्याच याच्यानी स्किलने आपण काढलं आणि ते बनवून पण गेलं. घाबरायची जरूरत नाही, ड्रॉइंग सर्वाला येऊ शकते, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा. चुकलं तरी काय हरकत नाही, परत खोडून तुम्ही बनवू शकता. पण जेवढं स्वतः काढतील तेवढं तुम्हाला स्वतःच्या आयडियाज तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतील. जर एकसारखी जर डिझाईन कोणाची कॉपीज करायची असेल तर आपल्याला ते जोपर्यंत ती कॉपी करत नाही तोपर्यंत ती तिच्यासारखी दिसत नाही, आणि दिसत नाही तोपर्यंत आपल्याला पण ती छान वाटत नाही. तर त्याच्यासाठी स्वतः जेवढं ड्रॉइंग करून काढतील तर तेवढं तुम्ही करा. स्वतः पण तुम्ही छान छान डिझाईन बनवू शकतील, फक्त प्रयत्न करत राहा. आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तुम्हाला शॉर्टकट पण याचे काय आहेत ते पण दाखवेल, की जेणेकरून ज्यांना कोणाला नाही जमत आहे तरी पण ते तुम्ही करू शकतील असं. बरोबर. आता हे झाली आपली सिंगल डिझाईन. आता ही डिझाईन आपल्याला पूर्ण गळ्यावरती छापून घ्यायची, बस एवढंच काम करायचंय. आता ती छापायची कशी, तर छापण्याच्या अगोदर मी काय केलं, अगोदर तर मी याचा मिडल काढलेला, पण आता मला काय पाहिजे, एक अजून एक त्याचा मिडल पाहिजे आहे, की जेणेकरून मला ती बरोबर मिडल माझा जो येणार आहे गळ्याचा, तर त्याच्यावरती पण माझं बरोबर आलं पाहिजे. त्याच्यासाठी मग मी काय केलं बघा, याचा हा प्लस असा माझा इथे बनून गेला. आता मी सर्वात पहिलं तर काय करेल, याला मी ओपन करेल. हा जो आपला पेपर आहे त्याला मी ओपन केला. ओपन केल्याच्या नंतरून जी पण माझी डिझाईन आहे आणि ज्या दिशेला मला जायचंय तर त्या दिशेच्या साईडला मी फक्त काय करेल, इथे असं ठेवून देईल. आणि त्याचा जो मिडल आहे तो मिडल बरोबर माझ्या ब्लाऊजचं जे मार्किंग केलेलं आहे त्या मिडलच्या याच्यावरती आला पाहिजे. तुम्हाला याच्या साईडला गॅप किती ठेवायचा आहे ते तुम्ही ठरवा. आणि आता मी ह्या मिडलवरती मिडल ठेवून काय करेल, ह्याला फक्त एक ड्रॉ करेल. बरोबर. हा मिडल पण आपण याच्यासाठी काढतो की ज्यावेळेस आपली ह्या बाजूची डिझाईन सेम बनलेली आहे तर आपली दुसऱ्या बाजूची पण डिझाईन सेमच बनावी त्याच्यासाठी. आणि मी काय करेल बघा, हे जे आपण ही कोयरीचा शेप दिलेला आहे ती आपण याच्यावरती आखून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने हे तुम्हाला दिसत असेल, एक आपलं इथे छापून गेलं. आता हेच डिझाईन आहे ती फक्त पुढे पुढे सरकवत न्यायचे आणि ऍडजस्ट करायचे. बरोबर. ऍडजस्ट अशी करायची की जी पण तुमची ही 1/2 इंचाची लाईन आहे, जे तुम्ही इथे शेवटचा कटबीट्स लावणार आहे, तर त्याला तुम्हाला किती गॅप ठेवायचा आहे, किती थोडंसं अंतर ठेवून करायचंय किंवा जवळ करायचंय ते तुम्ही ठरवायचं. आणि त्यानुसार फक्त हे पुढे पुढे सरकवत न्यायचं. मी हा 2 याच्यामध्ये पण एक थोडंसं अंतर ठेवणार आहे आणि तसंच ते कंटिन्यू ठेवणार. मग आता मी बघा इथे पण सेम आपण हे पुढे पुढे सरकवत हे आपली डिझाईन कंप्लीट करणार आहे. हे बघा, आता ज्यावेळेस इथे राऊंड आलेला आहे तर राऊंडच्या इथे हे थोडासा गॅप वगैरे येऊ शकतो, हे पण मी तुम्हाला पहिलंच सांगते. कारण का, तर इथे राऊंड आल्याच्या नंतर तुमची ही जी डिझाईन असते ती खालच्या बाजूला गेलेली असते आणि ही वरच्या साईडला जाते, तर त्याच्यामुळे इथे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. काय प्रॉब्लेम येत नाही, ज्यावेळेस तुम्ही हे बनवतात त्यावेळेस ते तिथून दिसून पण येत नाही. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता मी बरोबर बघा, मी फक्त लक्षात काय ठेवते की माझा हा कोयरीचा शेप आहे तो या लाईनीला जवळ आला पाहिजे आहे. बस माझं जेवढं अंतर मी सोडते तेवढ्या अंतरावरती. ज्यावेळेस हे तुम्ही बनवणार तर त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की हे बरोबर दिसतं, काय प्रॉब्लेम येत नाही एवढा. बरोबर. आता ही पूर्ण डिझाईन आपण अशी छापवत छापवत वरती न्यायची आहे आणि कंप्लीट करायची आहे. तर मी पहिला आता ती कंप्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला ही कशी छापायची, तिला कसं व्यवस्थित त्या बाजूला करायचं ते मी तुम्हाला दाखवेल. आणि जरी तुमचं समजा हे आखताना तुमचं थोडंसं मागे पुढे झालं असेल, डिझाईन थोडीशी इकडे तिकडे झाली असेल, काही प्रॉब्लेम नाही, ती तुम्ही वर्क करताना ऍडजस्ट करू शकता. एवढ्या तेवढ्या चुका तुम्ही त्या कुठे ना कुठे करून ऍडजस्ट करून घेऊ शकता, हे पण लक्षात घ्या.
हे तुम्हाला दिसत असेल, मी फोल्ड करून दाखवते. तर ही डिझाईन आपण एक साईडला पूर्ण छापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की एकसारखी ही डिझाईन येते, बरोबर. आता मला इथे थोडासा गॅप दिसत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, कारण इथे शिलाई मार्जिन आपण घेतोच ना, जेव्हा शोल्डर जॉईन करतो तर तिथे. जर तुम्हाला असं वाटलं की जास्तच आहे गॅप तर तुम्ही नॉर्मल डिझाईन बनवून ठेवू शकता, बरोबर. हे झालं आपलं एक बाजू. आता मला सेम टू सेम दुसऱ्या बाजूला पण करायचंय. मग आता त्याच्यासाठी मी काय करेल, तर आपण हा जो मिडल काढलेला त्याला आपण इथे फोल्ड करते आणि फोल्ड केल्याच्या नंतरून तुम्हाला इथे पूर्ण स्पष्ट याच्यामध्ये दिसत असेल की तुमची जी डिझाईन आहे ती इकडे जशाच तशी दिसून येते, हे बघा. आणि तिला आपल्याला काय करायचंय, ती जशी आहे आपल्याला तिथे तिला त्या पद्धतीनेच ड्रॉ करून घ्यायचे. याच्याने तुमचा टाइम वाचला जातो, याच्याने तुमची डिझाईन एकसारखी आली जाते. आता याच्यामध्ये अजून एक शॉर्टकट असतो की फक्त तो एकच बुट्टा घेऊन ती डायरेक्ट पूर्ण गळ्यावरती पण मार्किंग करायचं. पण त्याच्यामुळे काय होतं की एखाद्याला त्याचा अंदाज येत असेल आणि त्याला त्याची सवय असेल तर तो परफेक्ट करतो. पण ज्यावेळेस आपण नवीन काय करतो ना, तर त्यावेळेस काय होतं मग की डिझाईन थोडीशी खालीवर होऊ शकते, म्हणजे आपल्याला ती आदत नसते त्याची, म्हणून, बरोबर. मग आता मी काय करते, हे जशाच तसं आहे ते इथे मी पूर्ण याच्यावरती छापून घेते. आणि जर तुम्हाला याची डिझाईन फक्त त्या बुट्ट्यापुरतीच जर बघायची असेल किंवा समजून घ्यायची असेल तर तशीही कमेंट करा, म्हणजे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बनलंय कसं ते दाखवलं जाईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ते पण समजून येईल की हे जी डिझाईन आहे तर ती डिझाईन आपण कशी बनवायची आहे ते. तर कमेंट नक्की करा. जेवढ्या कमेंट येईल तर त्याला आपण लगेच त्याचं उत्तर दिलं जाईल, म्हणजे ही डिझाईन पण तुम्हाला तिथल्या तिथं समजून येईल. आणि खूप सुंदर दिसते ही डिझाईन, कॉम्बिनेशन मध्ये असते आणि एवढी भारी वाटते बघायला पण ते. आणि धाग्याचं काम असतं तर ते दिसायला पण सुंदरच दिसतं ज्यावेळेस ते कॉम्बिनेशन मध्ये येतं ते. तर त्या पद्धतीने तुम्ही करा आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आता हे बघा, हे पूर्ण डिझाईन झालेले आहे. आता हे मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा, तर कसं आपला मिडल पण परफेक्ट आलेला असतो आणि आपली पूर्ण डिझाईन पण बरोबर आलेली असते. आणि जर याच्यामध्ये जर तुम्हाला काय असं वाटलं की थोडंसं वाकडं तिकडं गेलेलं आहे तर ते तुम्ही छापल्यानंतर वर्कमध्ये त्याला कव्हर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर याच्याबद्दल याच्यासारखं डिझाईन बनवून पाहिजे असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की ती दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. जर कमेंट आल्या तर दाखवू, नाही तर मग आपण याच्या पुढे ट्रेसिंगचाच व्हिडिओ करणार आहेत. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला छान गोष्टी शिकायला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.